नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या GVD फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये. इथून मागील भागामध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने आपण ट्रेली स्ट्रक्चर उभे करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली पूर्ण बाग आता तयार झालेली आहे. मल्चिंग पेपर अंथरून आपण त्याच्यामध्ये पाणीसुद्धा सोडलेलं आहे आणि बेड चांगला भिजवून घेतलेला आहे. जसं की मागील भागामध्ये आपण पाहिलं, आपण सी व्हरायटीची रोपं बुक केली होती. ती आणण्यासाठी आपण आता आलेलो आहोत. ही रोपं आता आपण क्रेटमध्ये टाकून घेऊन येणार आहोत. रोपं तुम्ही ज्यावेळेस हाताळत असाल शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस खूप काळजी घ्या. ही कोवळी रोपं असल्यामुळे याची कुठं फांदी वगैरे मोडणार नाही, कुठं आता स्टिक मोडणार नाही, याची काळजी घ्या. शेतकरी मित्रांनो, आता वाजले आहेत रात्रीचे 2 आणि आपल्याला झालेलं आहे खूप उशीर. ही रोपं आपण घेऊन चाललेलो आहे आपल्या घरी. आता याचं लागवडीचं नियोजन हे दुसऱ्या दिवशीच असेल. आपण पूर्ण आता शेत तयार करून घेतलेलं आहे. पाणीसुद्धा सोडून झालेलं आहे आपलं. आता उद्या सकाळी आपण ही रोपं लावण्यास सुरुवात करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण हा जो मल्चिंग पेपर अंथरून घेतलेला आहे, याला तुम्ही बघू शकता 2-2 फुटावरती झिगझॅग पद्धतीमध्ये होल आहेत. आपण आधी झिगझॅग पद्धतीमध्ये लागवड करायचं ठरवलं होतं, पण नंतर आपण असं ठरवलं की आपण एका सरळ रेषेमध्ये लागवड करूयात. तर त्यासाठी आपल्याला मल्चिंग पेपरला पुन्हा होल करावे लागतात. ते तुम्ही बघू शकता की बांबू लावल्यानंतर या कडेला एक आणि त्या कडेला एक असे 2 आपण रोपं लावतो एका बांबूला. तर हे जे झिगझॅग पद्धतीवाले होल आहेत, हे आता आपल्या काही कामाचे नाही आहेत. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मल्चिंग पेपरची निवड कराल, त्यावेळेस तुमची लागवड पद्धत कशाप्रकारे आहे हे तुम्ही बघून मल्चिंग पेपरची निवड करावी आणि त्या पद्धतीचा मल्चिंग पेपर तुम्ही तो वापरला तर योग्य राहील. आपण आता लागवडीस सुरुवात केलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता एका बांबूच्या कडेला 2 अशा पद्धतीने आपण ड्रॅगन फ्रूटची रोपं लावून घेत आहोत. आपण बेडवरती आदल्या दिवशी पाणी दिलं असल्या कारणामुळे खड्डे घेण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त त्रास होत नाही आहे. बांबूच्याच मदतीने आपण हे होल घेत आहोत. जास्त खोल खड्डे घेण्याची सुद्धा गरज नाही आहे. रोपं लावत असताना खूप काळजी घ्या. योग्य प्रकारे त्याची हाताळणी करा आणि लावून झाल्यानंतर लगेचच तुम्ही हे बांबूला बांधून घ्या. बांधणी करण्यासाठी तुम्ही सुतळ किंवा कापडाचा वापर करू शकता. आपण या ठिकाणी कापड लावून ही रोपांची बांधणी करून घेतलेली आहे. लगेचच बांधणी करून घेतल्यामुळे रोपांना आधार मिळतो आणि मोडतोड होण्याची शक्यता कमी होते. आणि बांधणी करत असताना एक काळजी घ्या मित्रांनो, खूप जास्त आवळून तुम्ही बांधू नका. थोडंसं सैल सोडा, जेणेकरून रोपांच्या वाढीस काही पुढे त्रास होणार नाही. अशा पद्धतीने या प्लॉटमध्ये आपली लागवड पूर्ण झालेली आहे मित्रांनो. जसं की आपण मागील भागांमध्ये पाहिलं, आपले एकूण 2 प्लॉट होते आणि एका प्लॉटमध्ये आता ही लागवड पूर्ण झालेली आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या प्लॉटवरती सुद्धा आपण लागवड करून घेणार आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलं की शेत तयार करण्यापासून ते स्ट्रक्चर उभं करत असतानापर्यंत पूर्ण माहिती मी इथून मागील व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की चॅनलवरती जाऊन मागील व्हिडिओ पाहू शकता. आणि इथून पुढे ही ड्रॅगन फ्रूट पिकाबद्दल नवीन अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता आपली लागवड ही पूर्ण झालेली आहे. आपले एकूण 10-10 गुंठ्याचे 2 प्लॉट होते आणि या दोन्ही प्लॉटमध्ये आपल्याला एकूण 2700 ड्रॅगन फ्रूटची रोपं लागलेली आहेत. ट्रेलीज पद्धतीमध्ये आपण ही लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे ही 2700 रोपं आपली इथे बसलेली आहेत. जर तुम्ही पोल आणि रिंगवरती लागवड करत असाल तर एका एकरामध्ये एकूण 2800 रोपं बसतात. पण ही अतिघन पद्धत असल्यामुळे आपण जवळजवळ 2700 रोपं ही अर्ध्या एकरातच बसवलेली आहेत. या भागामध्ये इथेच थांबतो मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.